गणपती बाप्पा मोरया. एका शहरात एक उद्योगपती राहत होता. त्यांचे नाव धनीराम होते. नावाप्रमाणेच ते खूप श्रीमंत होते. त्यांच्या घरात लक्ष्मीचा पाऊस पडत असे एवढी धनसंपत्ती त्यांच्याकडे होती. त्यांचे बरेच उद्योग होते आणि जमीनही भरपूर होती. कुठून कुठून पैसे यायचे हे स्वतः त्यांनाही कळत नसे. म्हणून एके दिवशी धनीराम आपल्या मुनीमजींना म्हणाले, मुनीमजी, मला हे सांगा, माझ्याकडे एकंदर किती पैसे आहेत? मुनीमजींनी स्वतःचे डोके जरा खाजवले आणि म्हणाले, मालक, मला आता सांगता येणार नाही. मी सगळा हिशेब वगैरे बघून सांगतो, पण हिशेब करायला बरेच दिवस लागतील. त्यावर धनीराम म्हणाले, जरा अंदाजे सांगा. थोडा विचार करून मुनीमजी म्हणाले, मालक, तुमच्याकडे असलेल्या पैशाचा हिशेब लावणे जरा अवघड काम आहे, पण एवढं नक्कीच सांगू शकतो, जर तुम्ही रोज 500 कोटी रुपये जरी खर्च केले तरी तुमच्या 24 पिढ्या बसून खातील एवढे पैसे तुमच्याकडे आहेत. हे ऐकून धनीराम जरा चिंताग्रस्त झाला आणि म्हणाला, फक्त 24 पिढ्या पुरतील एवढेच पैसे आहेत? मग माझ्या 25व्या पिढीचे काय होणार? आपल्या मालकाचा चिंताग्रस्त चेहरा बघून मुनीमजी म्हणाले, मालक, मी फक्त अंदाजपंचे हे सांगितले आहे. तुम्ही उगीच टेन्शन घेऊ नका. आणि तुमच्या 25व्या पिढीचं काय होणार याचं उत्तर माझ्याकडे सुद्धा नाहीये. या गोष्टीने धनीरामच्या मनात घर केले आणि तो मोठमोठ्याने रडू लागला. त्याला जेवढं समजून सांगितलं जात होतं तेवढंच तो आणखी मोठमोठ्याने रडायचा. माझ्या 25व्या पिढीचं काय होणार याचं त्याला एवढं टेन्शन आलं की त्याने अंथरूण पकडलं, खाणं पिणं सर्व सोडलं. या टेन्शनमुळे त्याला रात्रभर झोप येत नसे. अनेक नामांकित डॉक्टर, वैद्य यांनी त्याचा इलाज केला, पण काहीच फरक पडला नाही. घरचे सर्व लोक परेशान झाले. त्यांना कसं समजावून सांगावं हेच त्यांना कळत नव्हतं. आणि धनीराम हे खूप आजारी आहेत असे समजून त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची लाईन लागली होती. धनीराम आपल्या नातेवाईकांना फक्त एकच प्रश्न विचारायचा, माझ्या 25व्या पिढीचं काय होणार? पण त्याच्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नव्हते. त्याला भेटून आलेला प्रत्येक माणूस म्हणायचा, धनीरामचं काही खरं नाही बुवा, एवढा मोठा माणूस पण पार कामातून गेला. मग काही नातेवाईक म्हणाले, याला भूत लागले असेल म्हणून धनीराम वेड्यागत करतोय, म्हणून याला तांत्रिकाकडे घेऊन जा. तर काही नातेवाईक म्हणाले, देवाचं असेल बघून घ्या. तर काही नातेवाईक म्हणाले, अमुक तमुक बाबाकडे जाऊन या. धनीरामच्या घरच्यांनी सगळं काही करून पाहिलं, पण काहीच फरक पडला नाही. धनीरामच्या डोक्यात एकच होतं, माझ्या 25व्या पिढीचं काय होणार? माझ्या 25व्या पिढीचं काय होणार? यामुळे हळूहळू धनीरामची हालत खूपच खराब झाली. इकडे धनीरामचा हा किस्सा परगावी राहणाऱ्या त्याचा जिवलग मित्र आनंदलाल याला कळाला. आनंदलाल हा जरा बिनधास्त स्वभावाचा माणूस होता. हा किस्सा कळाल्यावर तो लगेच धनीरामला भेटायला गेला. घरी गेल्यावर त्याने पाहिले की धनीराम हा बेडवर पडलेला होता. सारखीच कुस बदलायचा आणि दीर्घ श्वास घ्यायचा आणि म्हणायचा, देवा, माझ्या 25व्या पिढीचं काय होणार? माझ्या 25व्या पिढीचं काय होणार? आनंदलालला पाहताच धनीराम हा मोठमोठ्याने रडू लागला. मग आनंदलाल हा धनीरामला म्हणाला, अरे बाबा, तू का रडत आहेस? रडत रडत धनीराम म्हणाला, माझ्या 25व्या पिढीचं काय होणार? तर आनंदलाल म्हणाला, अरे बाबा, ही 25वी पिढीची नक्की काय भानगड आहे हे जरा मला नीट सांग. मग धनीरामने सांगितले की मी मुनीमजींना विचारले की माझ्याकडे किती पैसे आहेत, तर ते म्हणाले, 24 पिढ्या बसून खातील एवढे पैसे तुमच्याकडे आहेत. तेव्हापासून माझं मन मला खात आहे. मला टेन्शन आलंय, माझ्या 25व्या पिढीचं काय होणार? हे ऐकताच आनंदलाल म्हणाला, एवढ्याशा गोष्टीचं तू एवढं टेन्शन घेतलंय? एक माणूस आहे, त्याच्याकडे तुझ्या या प्रश्नाचं उत्तर आहे. हे ऐकताच धनीराम हा उठून बसला. त्याच्या चेहऱ्यावर चमक आली आणि बोलला, सांग, कोण आहे तो माणूस? कुठे राहतो? मी आत्ताच्या आत्ता त्याला भेटून येतो. आनंदलाल म्हणाला, आपल्या शहराच्या बाहेर एक नदी वाहते.
तिथे खूप मोठे वडाचे झाड आहे. तिथे दामोदर पंडित राहतात. ते तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतील. एवढे बोलून आनंदलाल हा निघून गेला. धनीरामने लगेच आपल्या ड्रायव्हरला कार बाहेर काढायला सांगितली आणि धनीराम हा आपल्या बायकोला म्हणाला, एका ताटात काही खाण्यापिण्याच्या वस्तू ठेव. आपल्याला एका पंडितजींना भेटायला जायचे आहे. धनीरामच्या बायकोने सुद्धा ताट तयार केले आणि थोड्याच वेळात हे दोघे दामोदर पंडिताच्या कुटीजवळ पोहोचले. त्यांनी कार वडाच्या सावलीत उभी केली. दामोदरच्या कुटीला 2 छप्पर होते. एक बाहेर होते आणि दुसरे आतल्या बाजूला होते. कुटीच्या समोरचे अंगण हे शेणाने सावरलेले होते आणि त्याच्या पुढे तुळशी वृंदावन होते. दामोदर हे कुटीच्या आत एका आसनावर बसलेले होते. धनीरामने जेव्हा त्यांना हाक मारली तेव्हा पंडितजींनी त्यांना आत बोलावून घेतले. एवढा मोठा उद्योगपती आपल्या घरी आला आहे हे बघून पंडितजी जरा आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्या दोघांना आशीर्वाद दिला. धनीरामच्या बायकोने सामानाने भरलेले ताट पंडितजींच्या समोर ठेवले. पंडितजींनी आपल्या बायकोला हाक मारली आणि त्यांनी ते ताट तिला आत घेऊन जायला सांगितले. तेव्हा पंडितजींची बायको अत्यंत विनम्र स्वरात म्हणाली, अहो, आज आपल्याकडे भरपूर काही सामान आहे. आता हिचं आपण काय करणार? हे ऐकून धनीराम म्हणाला, आज तुमच्याकडे भरपूर सामान आहे, पण हे सामान उद्या उपयोगी पडेल. त्यावर पंडितजीची बायको म्हणाली, साहेब, उद्याचं उद्या पाहता येईल. आज आमच्याकडे भरपूर आहे, पण आज ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना हे ताट दिले तर जास्त चांगले होईल. हे म्हणून पंडितजीची बायको आत निघून गेली. तेव्हा कुठेतरी धनीरामाची ट्यूब पेटली आणि तो विचार करू लागला, खरंच की उद्याचं उद्या पाहता येईल. मी उगीचच वेड्यागत माझ्या 25व्या पिढीचं काय होणार, माझ्या 25व्या पिढीचं काय होणार याचा विचार करत बसलो होतो. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.